नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजचा जो इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे तो म्हणजे डिफेन्स कॅटेगरी, त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया बॉर्डरवरती असणाऱ्यासाठी जे काय कॅटेगरीचं असणाऱ्यांचं रिझर्वेशन, त्याचबरोबर हिली एरियाचं रिझर्वेशन या संदर्भातल्या मार्गदर्शनासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। आता आपण ज्यावेळेस रिझर्वेशन प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजचं रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आजपर्यंत जो डिटेल स्टडी करत आलो, त्यानंतर काही जणांचा असा आक्षेप आला की डिफेन्स 1, 2, 3 ह्या कॅटेगरीसाठी आपल्याला कुठं रिझर्वेशन असतं आणि MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचं किती रिझर्वेशन असू शकतं आणि आपल्याला हिली एरियातलं किती रिझर्वेशन असतं या संदर्भातली डिटेल माहिती आपल्याला सांगण्यासाठी आपण आलेलो आहे। ते म्हणजे असं की पहिली गोष्ट, हे सर्व हे जे रिझर्वेशन आहे ते हॉरिझॉन्टल आहे, त्याला पॅरलल रजिस्ट्रेशन आपण असं म्हणू, व्हर्टिकल रजिस्ट्रेशन नाही। त्यामुळं हे जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नाही, PWD यासाठी सुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये नाही, म्हणजे ज्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणतो किंवा फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थी म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन नाही। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये PWD साठी गव्हर्नमेंटमध्ये किती रिझर्वेशन आहे ते पाहिलेलं आहे, परंतु डिफेन्स 1, 2 आणि 3 या कॅटेगरीसाठी किती रिझर्वेशन आहे हे आपल्याला माहीत नाही आहे। तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधले गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फक्त डिफेन्स 1 या कॅटेगरीसाठी 3% एवढं रिझर्वेशन असतं आणि डिफेन्स 2 कॅटेगरीसाठी 1% असतं आणि डिफेन्स 3 कॅटेगरीसाठी 1% एवढं रिझर्वेशन असतं। आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर याच्यावरती जे डिस्प्युटेड एरिया आहे त्या MKBचं रिझर्वेशन फक्त 8 सीट आहेत। टोटल गव्हर्नमेंट सीट्समधले 8 एवढे सीट्स आहेत की ते पहिले 8 सीट्स मेरिटनुसार घेणार, त्यानंतरचे तुमचा MKBच्या सर्टिफिकेटचा काहीही उपयोग होणार नाही। आणि दुसरा म्हणजे हिली एरियाचं जे रिझर्वेशन आहे डोंगराळ विभागामध्ये आहे, त्यांचं 11वी 12वी 10वी हे हिली एरियामधून झालं पाहिजे आणि त्यांचा जन्म हा जो आहे तो हिली एरियामध्ये झालेला असला पाहिजे, त्याचे आई वडील तिथंच राहिले पाहिजे, कमीत कमी 15 वर्षाचा तरी तिथं अधिवास असला पाहिजे, हे त्याचं क्रायटेरिया आहे। आणि ह्या हिली एरियासाठी 3% रिझर्वेशन आहे आणि हे टोटल त्या कॅटेगरीनुसार आपल्याला रिझर्वेशन मिळणार आहे। म्हणजे 3% टोटल, समजा OBC मधले 3%, EWS मधले 3%, OBC ओपन कॅटेगरीमधले 3% आणि सर्व कॅटेगरीमधल्या 3% हे रिझर्वेशन हे हिली एरियासाठी आहे। त्यामुळं आपण हिली एरियाचं सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी भरपूर, म्हणजे मोठ्या कॉलेजेसमध्ये भरपूर सारा फरक दिसतो आणि तेच समजा इकडे नंदुरबारकडे वगैरे कॉलेजमध्ये गेला तर फारसा फरक दिसत नाही, पण तरीसुद्धा 4 ते 5 मार्काचा फरक हा 100% येतो। हिली एरिया असणाऱ्या मुलांसाठी हा निश्चित उपयोगाचा व्हिडिओ आहे। त्याच पलीकडे जाऊन डिफेन्स 1 या कॅटेगरीसाठी 3% रिझर्वेशन असतं, त्यामुळे सुद्धा मेरिट खाली जास्त येण्याची शक्यता असते। डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 साठी प्रत्येकी 1% एवढं रिझर्वेशन असते आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर यासाठी आपल्याला फक्त टोटल 8 जागा आहेत। ह्या 8 जागांमध्ये तुमचं रिझर्वेशन बसेल। पहिले 8 जागा घेणार, नंतरचे रिझर्वेशन ओपनमध्ये किंवा त्यांच्या कॅटेगरीनुसार जाणार। हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे सगळेच सुद्धा आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र 100% याचा काही उपयोग होत नाही, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये उपयोग होतो। डीम्डला तर काही संबंधच नाही समजा, परंतु सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ह्या पॅरलल रजिस्ट्रेशनचा काही उपयोग होत नाही। तर आपल्याला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटी दाबवायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।